गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। वर्धा नदीत पोहायला गेलेले 5 तरुण बुडाले असून तिघांचे मृतदेह सापडले तर दोघे अजूनही बेपत्ता आहेत। या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने पुन्हा एकदा नदी धरणाजवळील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार घुगुस येथील इंदिरानगर परिसरात राहणारे 5 तरुण पोहण्यासाठी चांदूर गावाजवळील वर्धा नदीकाठी गेले होते, मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाही। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली। शोध मोहिमेदरम्यान नदीकाठी तरुणांचे कपडे आणि मोबाईल फोन आढळून आल्याने ते नदीत बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। सकाळपासून युद्धपातळीवर शोध मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेदरम्यान बचाव पथकाला 5 पैकी तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आलं, मात्र उर्वरित 2 तरुणांचा अद्याप शोध लागलेला नसून शोधकार्य सुरू आहे। बुडालेल्या तरुणांची नावे सम्यक देवराव सोनटक्के वय वर्ष 18, सनी अशोक आसमपेल्ली वय वर्ष 19, तसेच रोहित बाबाराव बोबडे वय वर्ष 19, तसेच शिव भास्कर केलझरकर वय वर्ष 19 आणि तन्मय नवनाथ पथाडे वय वर्ष 18 अशी आहेत। हे सर्व युवक घुगुस शहरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली। विशेष म्हणजे सर्व युवकांचे वय 15 ते 20 वर्षाच्या दरम्यान असल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान उर्वरित 2 युवकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून नदी परिसरात शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे। या घटनेने मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।